नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? हा व्लॉग आहे ना, थोडासा 2-3 दिवस मागचा आहे. तो जो माझ्याकडनं पोस्ट करायचा राहून गेला होता. त्यामुळे तो मी आता पोस्ट करते. संध्याकाळची वेळ होती, धन्वीला ट्युशनला सोडून आलेली होती मी आणि मग बाप्पाचं आवरत होती. तिचं म्हणणं असं होतं, की "आई आजच बाप्पा गेले, उद्या लगेच तू आवरू नको ना, 1-2 दिवस तरी राहू दे." तरी मी फक्त 6 तारखेच्या विसर्जननंतर 7 तारखेच्या संध्याकाळी की 8 तारखेच्या संध्याकाळी असं मी काहीतरी आवरायला घेतलं होतं. आणि आवरता-आवरता माझा विचार चालू होता, की म्हटलं चला आता दिवाळीची पण सगळी साफसफाई करावी लागणार आहे. जेव्हा ह्या माळा सगळ्या काढत होती, तेव्हाच माझ्या डोक्यात सगळं चक्र चालू होतं, की आजपासून लगेच कसं ऊन पण पडायला लागलंय. म्हटलं देवाला पण मान्य आहे, की बायांनी सगळं घर आवरावं. सगळ्यांनी सगळ्यांच्या घरातली धूळ, कपडे सगळे साफसफाई करावी. घराची स्वच्छता करावी म्हणून देवाने आतापासून पाऊसही बंद केला. बरोबर आता आज उद्या भाद्रपद लागणार होता. तर कडक ऊन पडायला सुरुवात झाली होती. मग म्हटलं की चला आपणही थोडी-थोडी सुरुवात करूया. जेव्हा हे सगळं आवरून झालं आणि ह्या माळा मी जेव्हा माझ्या कप्प्यामध्ये ठेवायला गेली होती जागच्या जागी, तेव्हा बघितलं की बापरे! इथे तर खूपच गोंधळ झालेला दिसतोय. कसं होतं ना, काहीही दिवसातल्या गोष्टी ज्या असतात, ज्या आपण वेळेवरती "हां, चल ठेवून दे. बघू आपण नंतर आवरूया." हां, आलाय की ही गोष्ट, "हां, ठेवून दे." वरती पसारा नको म्हणून आपण ज्या कप्प्यामध्ये कोंबून ठेवतो, ते कोंबूनच राहतं. मग जेव्हा दिवाळी, दसरा किंवा मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात, मग तेव्हा आपल्या एक गोष्टी निघतात, की "अरे, हा कप्पा आवरायचा बाकी, हे कपाट आवरायचं बाकी आहे. अरे, आपण हे तर असेच ठेवलेल्या गोष्टी सगळ्या." वरती कुठल्याही गोष्टी आल्या. धन्वीचं कबर्ड आवरायचंय. धन्वीच्या कबर्डमध्ये सगळे वह्या पुस्तकांची, तिचे क्रेयॉन्स, तिचे कलर्स, तिचे पुस्तकं, कलरिंगची पुस्तकं, ॲक्टिव्हिटीजची पुस्तकं, जेही काही आहे ते सगळ्यांचा पसारा इतका झालेला दिसतोय मला आता घरामध्ये. आणि आता विचार येतोय, की नाही, चला विशाखा, आता कंबर कसायची वेळ आलेली आहे आणि सगळा पसारा आवरण्याचीही वेळ आलेली आहे. तुम्ही हे जे डेकोरेशन काढताना जे बघताय ना, हे डेकोरेशन मी खूप सोप्या पद्धतीने आणि घरातल्या घरात केलेलं होतं. हे तुम्ही ओळखलत का? हा माझा धन्वीचा टेंट हाऊसचे पाईप्स आहेत आणि टेंट तिचं हुला हूप आहे, जे लहान मुलांना खेळायला आपण घरामध्ये आणतो. तर ह्या सगळ्यापासूनच मी आहे ना मंडप आरास जी म्हणतो आपण गणपती बाप्पाची ती तयार केलेली होती आणि 1-2च माळा नवीन ज्या आल्या होत्या त्याच आणल्या होत्या. हे जे टेंट हाऊसचे पाईप थोडेसे वेगळ्या पद्धतीने जॉइन करून त्याचा छानसा असा एक आयताकृती साचा तयार करून घेतला होता आणि त्यानंतर सगळ्या माळा ते हुला हूपवरती जॉइन केलं होतं, गोल बांधून घेतलं होतं दोन्ही तिन्ही बाजूंनी, की जेणेकरून मला बाप्पावरती हे घुमटाकार जे आहे वरतून लावलेलं ते लावता येईल आणि वरतून छानसं असं मांडवही दिसेल आणि माळाही दिसतील. असं करून करण्याचा प्रयत्न केला होता. एकदम साधंच होतं. पण घरगुती होतं. जास्त काही खर्च न करता जे पण काही आपलं घरातल्या माळा आहेत, जुन्या नवीन आणलेल्या 7-8 माळा होत्या त्याही यूज करून हे असं तयार केलं होतं छानसं. आणि तेच लोकं कसं आम्ही आरास बनवली हे व्हिडिओ दाखवतात. माझ्याकडे वेगळं आहे. मी तुम्हाला आम्ही आरास कशी केली होती हे सगळं संपल्यानंतर दाखवतोय. संध्याकाळच्या वेळेला छानसा असा मसाले भात केला होता. काहीतरी छानसं चटपटीत, चमचमीत खाण्याची इच्छा झाली होती. तर छानसं मस्तपैकी मसाले भात बनवला होता गरमागरम आणि बाकीची भाजी-पोळी पण बनवली होती. बटाट्याची भाजी आणि पोळीही बनवलेली होती. आमचं कसं आहे ना, की मला फक्त पोळी खाऊन झोप येत नाही. रात्रीचं पोट असं रिकामं-रिकामं वाटतं आणि ह्यांचं कसं आहे, की यांना फक्त भात खाऊन रात्रीचं पोट रिकामं-रिकामं वाटतं. त्यामुळे आमच्या घरात रोज भाजी, पोळी, भात हे तिन्ही गोष्टी होतात आणि मला सगळंच करावं लागतं. तुम्हाला जे मगाशी म्हटलं, की खूप सारा पसारा झालेला आहे. ह्या कप्प्यामध्ये आमचं सगळं आलेल्या कुठल्याही वरच्या गोष्टी आल्या, की टाका, आल्या की टाका असं होत असतं. इथे पुस्तकं आहेत, इथे धन्वीची खेळणी आहेत, इथे इस्त्री, वाफेचं मशीन, लहान माणसांचं वाफेचं मशीन वेगळं, मोठ्या माणसांचं वाफेचं मशीन वेगळं. इस्त्री ठेवलेली आहे, ड्रायर आहे, हेअर ड्रायर, इलेक्ट्रिकलचं सामान पडलेलं आहे, खिळे, माझे इंजिनिअरिंगचे बुक्स पडलेले आहेत, रिझनिंगचं बुक, मॅथमॅटिक्सचं बुक्स, ग्रामरचं बुक्स, जे मी एक्झाममध्ये लागणार होतं, जेव्हा मी प्रिपरेशन करत होती धन्वी लहान असतानाची, ते सगळे पुस्तकं इथं पडलेले आहेत. आणि चेतन भगतचं एक मी पुस्तक मागवलेलं होतं, तेही खूप छान आहे.
5 मिनिटात बघता-बघता हा इतका पसारा याच्यातून निघालाय. मला वाटत नव्हतं, की इतक्या-इतक्या छोट्याशा ह्या 3 कप्प्यांमध्ये एवढा मोठा पसारा असेल. असो, त्याला छानसं पुसून घेतलं 2 पाण्याने. कॉलीने छान पुसून घेतलं आतून बाहेरून. त्या प्लायला पण पुसून घेतलं आणि पुन्हा एक एक गोष्टी पुन्हा मांडायला लावली. त्याच्यातलं खूप सारं सामान फेकून दिलं आणि बघता-बघता हा कप्पा एक आवरला गेला. दिवाळीची स्टार्टिंग झालेली आहे साफ-सफाईसाठीची. दिवाळी म्हटलं की काहींना आधी शॉपिंग सुचते आणि काहींना सफाई. तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहात? हे नक्की मला खाली कमेंट करून सांगा, की आम्ही दिवाळीची येणार आहे म्हटल्यावर आम्ही आधी शॉपिंग करतो, की आम्ही आधी साफ करतो? नाही, नाही म्हणता-म्हणता हा एवढासा पसारा आवरताना मला 2 तास लागून गेले. हा एक ड्रेस मी Mishoवरनं मागवला मी एकदा दोनदा आता घालूनही झालाय. पण म्हटलं रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा. हा ड्रेस जो मी मागवला होता त्याच्या बाह्या शॉर्ट होत्या आणि इथे ह्या पूर्ण लाँग आलेल्या आहेत. नेक त्याची बरोबर आलेली आहे. त्याचा घेर पण खूप मोठा आहे, फ्लेअर त्याला खूप मोठा आहे. पण स्लीव्हजमुळं त्याचा जो लूक होणार होता, तो लूकच त्याला काही दिसत नाही छानसा. हा ड्रेस मला ₹350 ला मिळालेला होता. म्हटलं आता काय सारखं-सारखं मागवावं आणि रिटर्न करावं. म्हणून मी तो ठेवून घेतला. डेली यूजसाठी मी चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.